नमस्कार मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आता ऐकणार आहात माधुरी वैद्य यांची कथा आणि कथेचं नाव आहे मार्गस्थ. ऐकूया. बाबा काय करताय? उचला ती बॅग लवकर. चला लवकर. हो, तुम्हाला सोडून मला ऑफिसला जायचं आहे. साईधाम वृद्धाश्रमाच्या बागेतल्या एका झाडाखालच्या बाकड्यावर बसल्या बसल्या वामनरावांना संदीपचा तो आवाज कानात घुमायला लागला. एकदम दचकून त्यांना घाबरायला झालं. त्या दिवशी या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी संदीप त्यांना घेऊन आला त्यावेळी घरातनं त्यांचा पाय निघत नव्हता. घराबाहेर जाण्याच्या कल्पनेनं ते खिन्न झाले होते. खरोखर म्हातारपणी घरात राहायची पण आपली लायकी नसते का? वामनरावांना कासावीस झालं. संदीप एवढा कठोरपणे बोलूच कसा शकला? तो बायकोच्या इतक्या आहारी गेलाच कसा याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. हिचं निधन झालं आणि आपली घरातली किंमतच संपली. ती होती तोवर सगळं सुरळीत होतं. ती घरात राबायची तेव्हा तिच्या उपयुक्ततेमुळे आमची दोघांची किंमत होती. आपणही तिच्याशिवाय आयुष्याची कधी कल्पनाच केली नाही म्हणून हा प्रसंग उद्भवला का काय? वामनरावांचं अचानक दचकणं बघून त्यांच्या शेजारी बसलेले सुधाकर पंत म्हणाले, काय हो, काय झालं वामनराव? त्याने एकदम दचकलात का असे? काही नाही हो, असंच एकदम जीव घाबरला माझा. वामनराव स्वतःला सावरत म्हणाले. का हो वामनराव, तुम्ही वृद्धाश्रमात आला त्यासाठी घरात काय कारण घडलं का? सुधाकर पंतांनी विचारलं. नाही, काही नाही हो, माझ्या पत्नीचा देहांत झाला आणि माझं करायला कोणी नव्हतं. तुमचं काय करायचंय? अहो म्हणजे ती दिवसभर सगळं करायची ना माझं, अगदी हातात पाणी देण्यापासून सगळं. तसं आता कोण करणार माझं? अहो पण करायला कशाला हवं? तुम्ही आपलं सगळं करू शकला असतात ना, म्हणजे तशी तुमची तब्येतही उत्तम आहे. नाही ना, नाही. अहो तशी सवयच तिने मला कधी लागू दिली नाही ना. सतत स्वतःवर अवलंबून ठेवलं तिने मला. कशामुळे? कशामुळे म्हणजे पुरुष घरात कधी काही करतात का? माझ्या आईचाही माझ्या पत्नीला तसा धाकच होता. म्हणजे तुमच्या घरातली ही तशी पद्धतच होती म्हणा ना. हो, अगदी बरोबर. मग आता तुमच्या घरी कोण कोण आहे? आहेत नाहीत. मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत. मुलगा सून दोघंही नोकरी करतात. मग बरोबर आहे. मग तुमचं कोण करणार म्हणा. असो, चला जरा फिरून येऊ म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. हो, चला चला. चला म्हणत वामनराव उठले. ते आणि सुधाकर पंत समोरच्या मैदानात बराच वेळ फिरत राहिले, त्यामुळे जरा पाय मोकळे झाले. वामनरावांना थोडं हलकंही वाटलं. रात्री 8 वाजता जेवण करून सगळेजण आपापल्या खोलीत गेले. वामनरावांनी आपली बॅग उघडली. बॅगेत त्यांनी सर्वांचे फोटो असलेला एक अल्बम आणला होता. तो अल्बम बाहेर काढला, पण काय वाटलं कोण जाणे, परत त्यांनी तो बॅगेत ठेवून दिला. तेवढ्या दारावर ठकठक झाली. वामनरावांनी दार उघडलं. दारात वृद्धाश्रमाचे सेवक बापूराव उभे होते. काय आहे? वामनरावांनी विचारलं. तुम्हाला दूध किती वाजता लागेल आणि दुधात साखर घालायची का? वामनरावांना अशा प्रश्नावलीची सवयच नव्हती. त्यांनी सांगितलं, हो चालेल, साखर घातली तरी चालेल, 10 वाजता आणा. बरं, असं म्हणत बापूराव निघून गेले. वामनरावांना सकाळपासून वृद्धाश्रमाची हळूहळू माहिती व्हायला लागली होती. त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही वेळा जेवण, सकाळी 11 आणि रात्री 8 वाजता.
2 वेळा चहा, सकाळी 6, संध्याकाळी 4 वाजता. सकाळी 8 वाजता नाश्ता, संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी खायला आणि रात्री दूध मिळेल. रूममध्ये साफसफाई रोज होईल. 2 दिवसांनी बेडशीट बदलून मिळेल. आणखीन काही लागलं तर ऑफिसमध्ये संपर्क साधायचा. सगळे नियम समजावून सांगण्यात आले होते. संदीपनी झटपट पैसे भरून 3 महिन्यांचे 24,000 रुपये ॲडव्हान्स भरले होते. आणि घाईगडबडीनं वामनरावांना रूमपर्यंत सोडून बरं बाबा चलतो मी असं म्हणत धावत धावत निघूनही गेला होता. त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता ना. पण जाताना त्याच्या डोळ्यात आपल्याबद्दल जराही प्रेम दिसत नव्हतं याची वामनरावांना खंत वाटत होती. घरातून निघताना तो जवळजवळ अंगावर ओरडलाच होता. आता इथे या सुखसोयी तो पैशांनी विकत घेईलही, पण मुलगा म्हणून कुठलीही माया आता पाझरणार नाही हे नक्की. वामनरावांच्या मनाने खुणगाठ बांधली. 10 वाजता दूध आलं. दूध पिऊन त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला. तो पैसे भरून आपल्याला एकाकी पण देऊन गेला. आता रोज घरात चिवचिवणारी पाखरं आजोबा आजोबा करत जवळ येणार नाही. हिच्या आज्ञांचं पालन करत गौरी दूध आणून देणार नाही का केतन नाश्ता आणून देणार नाही. आपल्याला प्रत्येक वेळी डायनिंग हॉलमध्ये जाऊन चहा नाश्ता जेवण मिळवावं लागणार. लहान लहान गोष्टी मुलं किती प्रेमानं करायची. केतन माझा चष्मा आणून दे बरं, गौरी ही कब्बशी घेऊन जा, पेपर आणून दे. आणि त्या बदल्यात काय, केतनच्या पेन्सिलीला टोक करून देणं, नाही तर गौरीला गोष्ट सांगणं, तिच्या पुस्तकांना कव्हर लावणं. आता ते काहीही होणार नाही. सुनबाईशी कधी गप्पा मारायची वेळच आली नाही. तिला नेहमी घाई असायची म्हणून आपण तिला कधी उपदेशही केला नाही. तिला कसं वागवायचं हे हीच करू जाणे. आपल्यावर काय, फक्त सणवारी सुनबाई कधी पाया पडली तर आशीर्वाद देण्याचं काम, बाकी सगळं हीच बघायची. तिच्या माहेरचं कोणी आलं तर कंपनी देणं इतकंच. पण तरीही कसं आपल्याला घराबाहेर काढावंसं वाटलं. मला बाहेर काढल्यावर आता त्यांचा संसार सुखाचा होणार आहे का? मुलांना ठेवलंय आता पाळणा घरात आणि मला वृद्धाश्रमात. दिवसभर ती दोघं नोकरीवर. मुलं शाळेत नाही तर पाळणा घरात, आणि मग रात्री फक्त लॉजिंग बोर्डिंगसाठी घरी येणार. पण ते घर घेताना सुद्धा किती यातायात केली होती हे सगळं त्यांना आठवत होतं. आता ते घर गिळंकृत करून मला माझ्या घरातनं बाहेर काढलं. वामनरावांना अतिशय वेदना झाल्या. पूर्ण रात्र त्यांनी तळमळत काढली. पहाटे कधीतरी त्यांना झोप लागली. सकाळी उठताच त्यांनी गौरीला हाक मारली, पण तेवढ्यात लक्षात आलं की आपण आपल्या घरात नसून वृद्धाश्रमात आहोत. वृद्धाश्रमात आहोत या जाणीवेनं त्यांचं वय आणखीन वाढल्यासारखं वाटलं. नाश्त्याच्या वेळी सुधाकरपंत पुन्हा भेटले. काय वामनराव, सुप्रभात. झोप लागली का रात्री? नाही, काल तुमची पहिली रात्र होती ना इथली, म्हणून विचारलं. हो, झोप लागली ना. आपल्याला काय, कुठेही झोप लागते चांगली. अरे वा वा, सुखी प्राणी. मग वामनरावांनी 2-3 दिवस कुणाशीही फारसं न बोलताच काढले. कुणाला काही सांगायला जावं तर सून मुलानं घराबाहेर काढल्याचं दुःख वर आलं तर या भीतीपोटी त्यांनी गप्प राहायचं ठरवलं. खरं तर इथे येणारा प्रत्येक जण काही ना काही घरच्या ताणतणावातून मार्ग काढत इथपर्यंत आलेला असतो. पण प्रत्यक्षात आपण फार सुखी असून समाधानी असून स्वखुशीने इथे जणू पिकनिकसाठी आलोत असं दर्शवत असतो. पण हे खरं नाहीये हे वामनरावांना मनोमन माहिती होतं. मग उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? प्रत्येक जण आपल्या संसारासाठी मुलाबाळांसाठी खस्ता खातच असतो. त्यात काय एवढं भांडवल करायचं?
त्यापेक्षा आत्मपरीक्षण करून बघू असं समजून त्यांनी मनाशीच विचार करायला सुरुवात केली. आता आंघोळीच्या वेळी टॉवेल दे ग जरा असं म्हणायला ही सुद्धा नाही. आणि आता इथे मुलं देखील नाहीत. स्वतःचा टॉवेल स्वतः घेऊन ते आंघोळीला गेले. हिच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. हिची इतकी चांगली तब्येत होती, पण कसं काय माहीत नाही, पण डेंग्यूनं तिचा जीव घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी सर्वतोपरी उपचार केले, पण ते तिला नाही वाचवू शकले. आणि आपल्यावर तेव्हा दुर्दैवाची कुऱ्हाडच कोसळली. पण त्या दुःखातच आपण एकदम निरुपयोगी असल्याचा आपल्याला वारंवार संदेश देण्यात आला. लगेच कधीही न बोलणारी सूनबाई आपल्याला वेडं-वाकडं तिरकस बोलायला लागली. तिच्यावर आपण बोझ असल्याचं म्हणायला लागली. आपल्याकडून तुमची सेवा होणार नाही असं देखील म्हणायला लागली. मग याचा तणाव संदीपवर सुद्धा यायला लागला. मुलांनाही तिने आपल्यापासून होता होईल तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. साध्या साध्या गोष्टीत खेकसून बोलायला लागली. संदीपने मग आपल्या बँक अकाउंटमध्ये स्वतःचं नाव जोडून घेतलं. आपणही एवढ्याचसाठी दिलं सगळं त्याच्या ताब्यात की तो एकुलता एक आहे. त्याच्याशिवाय आता माझं कोण करणार आहे. त्याला माझ्याकडे काही मागायला लागू नये म्हणून आयुष्याची सगळी पुंजी त्याच्या हवाली केली. माझ्या घरात तर तो राहत होताच. तिचं सोनं नाणं सगळं काही सुनबाईच्या ताब्यात होतं आधीपासूनच. मग आता माझं कर्तव्यच उरलं काय. शिवाय मी घरात असून अडचणच ठरलो होतो. पण मला नसून खोळंबा होता आला नाही हे मात्र नक्की. मी नसलो तर कोणाचं माझ्या वाचून आडेल अशी एकही व्यक्ती नाही की तिच्याशी मी घसट करू शकलो. मुलगा आपल्या संसारात आणि नोकरी धंद्यात रमला. सुनबाईला जीव लावायचे आपण कधी फंदातच पडलो नाही. तिलाही आपण कधी तिच्या वडिलांसारखे वाटलोच नसावे. आपल्या घरात स्त्रियांना मान देण्याची पद्धत नव्हती. केवळ बाईला टाचेखालीच कसं ठेवता येईल याची शिकवण नाही, बाळकडूच आपल्याला मिळालं होतं म्हणायला हरकत नाही. आईपुढे हट्ट करायचा आणि तिला छळायचं. बायकोपुढे कधीही नमतं घ्यायचं नाही. चूक कोणाची असो, तिची किंवा माझी, नमतं तिने घ्यायचं, कारण तिला संसार टिकवायचा असे. तिला आपल्या आईबापांचं नाव टिकवायचं असे ना. मग सुनबाईशी आपली त्याच पद्धतीची ताठर भूमिका सुरू झाली. मग ही गेल्यावर तिने लगेच वचपा काढायला सुरुवात केली. गौरीचं कधी कौतुक आपण केलं नाही, केतनला कधी जवळ घेतलं नाही. आपल्या स्वभावामुळे हिने आपल्याला कधी काही सुनावलं नाही. माझ्या भल्याचा विचार करून हिनं सुनावली असती तर आपल्याला वेळोवेळी बरं झालं असतं ना. गोकुळासारखं घर सोडून इथे गोठ्यात येऊन पडावं लागलं नसतं. खरंच माणसानं जरा डोळस असणंही आवश्यक आहे. केवळ स्वतःचा आणि तात्पुरता विचार न करता दूरपर्यंतचा आणि सगळ्यांचा विचार करता आला पाहिजे. समोरचं माणूस बोललं नाही तरी त्याचं मन वाचण्याची कला अवगत करायला हवी, तरच काळाची पावलं ओळखता येतात. इथून पुढे काय हा प्रश्न अजून शिल्लक होता. पण आता इथेच आपलं उर्वरित आयुष्य ना खेद ना खंत या तत्वावर सुखा समाधानात काढायला हवं. वामनरावांच्या मनानं ठरवलं की तिकडे मुलगा असून सुखात असले की आपलं कर्तव्य पार पाडल्याचा आनंद मानायचा आणि परमेश्वरानं दिलेल्या एकांतवासाची संधी समजून तिचं सोनं करून टाकायचं. परमेश्वर चिंतन करायचं निसर्गाच्या सानिध्यात. वानप्रस्थाश्रमात दिवस काढायचे. जमलं तर इतरांना सांगायचं की बाबांनो, स्त्रियांचा सन्मान करा तर तुमच्याही आयुष्याचं सोनं होईल. स्वतःचा आदर राखणं हे आपल्याच हातात आहे. वृद्धाश्रमात येऊन 2 महिने होऊन गेले होते. आत्तापर्यंत वामनरावांच्या सगळं अंगवळणी पडलं होतं. इथल्या वृद्धाश्रमात 3 महिन्यांचा खर्च आगाऊ भरण्याची पद्धत होती. म्हणजे या महिन्यात संदीपनं येऊन पैसे भरायला हवे होते. संदीप आला तरी त्याच्याशी फारसं बोलण्याची त्यांची इच्छा नव्हती.
दिवसेंदिवस ते विरक्त होत चालले होते. आता शेवटचा आठवडा उरला होता. संदीप काही कामात असेल का, तो वेळेत येईल का नाही, आणि आलाच नाही तर मी कुठून पैसे आणणार. नाही म्हणायला हातात एक अंगठी आणि गळ्यात चेन होती सोन्याची, तीच द्यावी लागेल. मग गेल्या 3 महिन्यात कोणाचा फोन नाही, काही नाही. आपणही केला नाही. मग मोबाईल आहे आपल्याकडे, लोकांचे मेसेजेस येतात, पण त्यांनाही आपण कुठलंही उत्तर दिलं नाही, नुसते वाचले, सोडून दिले. त्यांनाही काही संशय आला नाही की हा उत्तर का देत नाही. पण घरच्यांचा सुद्धा एकही मेसेज सुद्धा नाही. काय एवढं मी त्यांचं घोडं मारलंय. मी नोकरीत असेपर्यंत इमाने इतबारे राबलो, सगळ्यांची हौस मोज पुरवली, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि औषधोपचाराची सोय केली. नाही म्हणायला परवा माझा बालमित्र नंदू, त्याचा फोन आला होता. मला म्हणाला त्याचा इस्टेट एजन्सीचा धंदा जोरात चालला आहे, तू जॉईन करतोस का. मी त्याला म्हणालो मी जरा बाहेर आहे, तुला नंतर सांगतो. त्यावर तो म्हणाला तू नुसतं ऑफिसमध्ये बसलास ना तरी मला जड नाही आहे, वहिनी गेल्यामुळे आता तुला करमत नसेल असं सुद्धा म्हणाला. पण त्याला काय सांगू की वहिनी गेल्यामुळे मी वृद्धाश्रमात येऊन पडलोय. खरंच पुरुषानं पुरुषासारखंच राहावं. एकसारखं घरात घरात केल्यानं किंमत कमी होते. बाहेर फिरलं तर 4 दोस्तांना तरी जोडून राहता येईल. बाईनी मात्र घरात लक्ष द्यावं, कारण तिची घराला गरज असते. हिने तेच केलं, तेव्हा तिचं जीवन सुखी झालं. पण नाही, तसंही नाही म्हणता येणार. तिने थोडं बाहेर फिरायला हवं होतं. महिला मंडळ, भजनी मंडळ, भिशी असं काहीतरी करायला हवं होतं तिने, किंवा काही वाचन, फिरणं असं तरी करायला हवं होतं. तिचा जन्म माझ्यामुळेच वाया गेला म्हणायचा. केवळ माझ्यासाठी ती जन्मभर राब राब राबली. आपल्याला ना आपलं जीवन सार्थकी लावता आलं ना तिचं. आपणही तिला घरकामाला थोडा हातभार लावला असता तर दोघांची मोकळीक होऊन दोघंही बाहेर फिरू शकलो असतो. पण आता झालं ते झालं, त्यात काय बदल होणार आहे बघू. पुढचे 3 महिने या चेन आणि अंगठीवर काढू, नाहीतर नंदूला इथे बोलवून घेऊ आणि त्याच्या व्यवसायात सामील होऊ. झालं, ठरलं. आता मागे वळून बघायचं नाही. वामनरावांचा निश्चय पक्का झाला. मात्र मुलाकडे घरी राहायला जायचं नाही आता. इतक्यात एक कोरी करकरीत गाडी ब्रेक मारत वृद्धाश्रमाच्या गेटजवळ थांबली. कोण आलंय म्हणून बघायला वामनराव पुढे सरसावले आणि बघतात तर काय, त्यांचाच संदीप, सुनबाई आणि मुलं चावचाव करत गाडीतनं उतरली. वामनरावांना एकदम धडकी भरली. हे सगळे अचानक कसे आले. अरे बापरे, आता आपल्याला इथून नेतायत का काय. ते आपल्याच मनामागे दडून बसल्यासारखे खोलीत येऊन गप्प बसले. ऑफिसमधनं बापूराव बोलवायला आले. वामनराव चला, तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलंय. मला कशाला. अहो तुमची फॅमिली आली आहे तुम्हाला इथून घेऊन जायला. काय सांगताय. अहो हो खरं, चला तुम्ही लगेच चला. बरं असं म्हणून थोड्याशा तिराईतपणे वामनराव ऑफिसमध्ये गेले. वृद्धाश्रमाच्या संचालकांनी वामनरावांचं अभिनंदन केलं. पाहिलं का कोण आलंय. तुमचा मुलगा, सून, नातवंड सगळे तुम्हाला घरी घेऊन जायचं म्हणतायत. हो, बापूराव बोलले आत्ता मला. मग तुमचं काय म्हणणं आहे. आमच्या आश्रमात तुमची काही गैरसोय झाली का. छे नाही, काहीच नाही हो, इथे सगळं छानच होतं. नकळत वामनरावांनाही घरी जावंसं वाटलं. बाबा चला तुमचे कपडे भरा. तुम्ही नव्हतात तर घर अगदी उदास वाटायचं. मुलं सुद्धा रडकुंडीला आली हो. अरे आता इथे सगळं छान आहे असं म्हणालो ना मी. हे लोक माझी खूप काळजी घेतात, वेळच्या वेळी सगळं देतात. तू चांगला आश्रम शोधून काढलायस बरं का, मला आवडला या. आजोबा पण आपल्या घरी चाला ना.
केतन वामनरावांच्या शर्टाशी लोंबकळत म्हणाला, आजोबा मला गोष्ट सांगायला चालणार नाही तुम्ही? गौरीनेही आग्रह धरला. वामनरावांचं मनच गलबलून आलं. माझी बा आहे ती, उद्या तीही सासरी जाईल. मुली काय हां हां म्हणताना मोठ्या होतात. वामनरावांना काय बोलावं काही सुचेना. बाबा बाबा आता आई नाहीत आणि तुम्हीही नाही घरी. अहो तुमची गैरसोय होई नये म्हणून आईच्या माघारी म्हणून ही सोय केली होती आम्ही. पण पण बाबा तुम्ही गेल्या 3 महिन्यात एकदाही फोन केला नाहीत. आम्ही कसे आहोत असंही तुम्ही विचारलं नाहीत. मुलांचीही चौकशी केली नाहीत. आम्हाला किती जड गेलं असेल हे सगळं. चला चला आता सोय गैरसोय काहीही असलं तरी आपण आपल्या घरात राहू. नाही तर आमचं अर्ध लक्ष तुमच्याकडे आणि अर्ध इतरत्र असं व्हायचं. बास आलं. बास आता तुम्ही घरी चला. चला हो, माझ्याकडनं होईल तेवढं करीन मी. सुनबाईचे डोळे पाणावले. अगं नाही नाही नाही, तू का रडतीयस? हे बघ तुझी काहीच चूक नाही आहे यात. बघू आपण घरी गेल्यावर कसं करायचं ते. आत्ता येतो मी बॅग घेऊन. वामनरावांनी आपला निर्णय जाहीर केला आणि काही वेळातच संस्था चालकांचे आभार मानून मंडळी मार्गस्थ झाली.